श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नम. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविता मागील अध्यायांच्या अंती चोळप्पाविनी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चालावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासुनी मल्हाररावाच्या मने आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसे यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीस. परिपाहावा यज्ञ करुनी ऐसे विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी? अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी धांबिक साधनांते करीती तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले? साप्ताहिक ब्राह्मण बसविले. गुरुचरित्र आरंभिले. वावया स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यंगचित्र काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजासी आणि सकल जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐसे उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावी पळून येतसी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी मेहनत घालून स्वामीसी तात्यासाहेब निघाले. कळप गावचा मार्ग धरला. अर्धे मार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वदती झाली. मेन्यातून उतरले मागून ती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले. हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कुमा भक्ती वाचुनी अन्य उपाय न होणे. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभती पुरती सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृप कार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटीसी घेतली समर्थांची भेटी. वस्त्र अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढी ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे वेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी लटालटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आल्या यशवंतासी सत्वरे यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळ आला. त्या कृता माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी पेढी पडली. स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र. इति से स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. षष्ठोध्याय गोळहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.